10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 9 जुलै 2026च्या मध्यरात्री मराठवाडा भूकंपाच्या सलग 3 धक्क्यांनी हादरला. हिंगोली, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री नागरिकांना भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. नागरिक गाढ झोपेत असताना मध्यरात्री 1:37 पहिला मोठा धक्का बसला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 एवढी नोंदवली गेली. यानंतर नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळत असतानाच रात्री 2:15 वाजता 3.6 तीव्रतेचा आणि अवघ्या 2 मिनिटांनी म्हणजेच 2:17 3.9 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का बसला. एका पाठोपाठ एक आलेल्या या 3 धक्क्यांमुळे संपूर्ण मराठवाड्यात रात्री भीतीचे वातावरण पसरले होते. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिर्ली गावात होता. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मोठी वित्तहानी झालेली नाही. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र मध्यरात्री झालेल्या या थरारामुळे नागरिक रात्रभर घराबाहेर मोकळ्या जागेत थांबून होते. अजूनही सौम्य धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना न घाबरता काळजी घेण्यास सांगितले आहे.